नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच वरील आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. तर पार्ट ऑफ स्पीच वरील 4 प्रकार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. उर्वरित 4 प्रकार आणि त्या शब्दांच्या जाती, त्यावरील ट्रिक आणि डेफिनेशन आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर पार्ट ऑफ स्पीचचा 5वा प्रकार ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण. ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रिया विशेषण. याची सुद्धा एक अतिशय खूप सोपी आणि महत्त्वपूर्ण ट्रिक आपल्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रिक अशी आहे की ॲडिंग मोर अबाउट वर्ब. ॲडिंग मोर अबाउट वर्ब. वर्ब बद्दल अधिक माहिती, वर्ब बद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. या ॲडवर्ब मध्ये याचं रहस्य दडलेलं आहे बघा. ॲड म्हणजे अधिक माहिती सांगणे, मिळवणे, भर करणे, बेरीज करणे, म्हणजे त्यामध्ये भर देणे. ॲड वर्ब म्हणजे वर्ब बद्दल अधिक माहिती, वर्ब बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडवर्ब म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. याची डेफिनेशन आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. अ वर्ड विच टेल अस something more about verb or adjective is called adverb. Verb or adjective. Verb or adjective is called adverb. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो, adverb म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल, गोपाल रन फास्ट, शी वॉक्स स्लोली. कसा, कशी, कसे या पद्धतीने या वाक्यामध्ये म्हणजे या वाक्याला प्रश्न विचारला जातो. गोपाल रन्स फास्ट. गोपाल पळतोय पण कसा? फास्ट. ती चालते. शी वॉक्स स्लोली. बघा यामध्ये कशाबद्दल अधिक माहिती दिलेली बघा. मोर इन्फॉर्मेशन कशाबद्दल दिलेली आहे? रन्स, वॉक्स हे काय आहेत आपले? वर्ब आहे. वर्ब बद्दल अधिक माहिती कोणी सांगितलेली आहे? या फास्ट आणि स्लोली या वर्ड्सने सांगितलेली आहे. चला तर आता पार्ट ऑफ स्पीच मधील 6वा प्रकार तो म्हणजे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन. प्री म्हणजे पूर्वी, यामध्ये त्याचा अर्थ सुद्धा दडलेला आहे. पोझिशन म्हणजे अवस्था किंवा स्थिती, जागा, प्लेस. प्री म्हणजे पूर्वीची स्थिती, पण कोणाच्या? बिफोर. बघा आता डेफिनेशन मध्ये आहे. याची सुद्धा एक ट्रिक आहे, ती या पद्धतीची आहे. प्री म्हणजे पूर्वीची पोझिशन, पण कोणाच्या पूर्वीची? अ प्रिपोजिशन इज अ वर्ड which used before आणि pre similar before a noun. काय बोलते? noun or pronoun to shows the relationship दोघांमधला संबंध of a noun or pronoun to some part of the sentence. नामे व सर्वनामे noun or pronoun यामधील सहसंबंध जो दर्शवितो, जो दाखवून देतो आपल्याला, त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय, त्याला म्हणतो आपण प्रीपोजिशन. आणि हे बिफोर कोणाच्या पूर्वी वापरले जाते? प्रीपोजिशन कोणाच्या पूर्वीची आहे? नाउन ऑर प्रोनाउन. एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल. द वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज. तर आता यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन कोणते दिसत आहेत? ऑन आणि अंडर हे या ठिकाणी आपले प्रिपोजिशन आहेत. प्रिपोजिशन आहेत बघा. ऑन, ऍट, बाय, अंडर, अबो, नियर, बिसाइड एक्सेट्रा. चला यानंतर आपण पार्ट ऑफ स्पीच मधील 7वा प्रकार कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. जंक्शन म्हणजे असं एक ठिकाण की ज्या ठिकाणी सर्व महामार्ग किंवा सर्व रस्ते जोडल्या जातात. मग तसंच कंजंक्शन सुद्धा आपल्यामध्ये यावरची ट्रिकच आहे. जंक्शन तर टू जॉईन करण्याचं काम करत असते, जोडण्याचं काम करत असते. पण कोणाला? 2 वर्ड्स, 2 शब्द, 2 फ्रेसेस अँड 2 सेंटेन्सेस. वाक्य, उपवाक्य आणि 2 शब्द या सर्वांना जोडण्याचं काम कोण करत असतो? टू जॉईन कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. डेफिनेशन आहे बघा. अ वर्ड विच जॉईन्स 2 nouns, pronouns and 2 sentences is called conjunction. 2 nouns, pronouns, 2 sentences is called conjunction. समान जातीचे 2 शब्द किंवा 2 पेक्षा अधिक पोटवाक्य जोडण्याचं जे काम करत असते त्याला आपण कंजंक्शन म्हणतो किंवा उभयान्वयी अव्यय असे म्हणतो.
एक्झाम्पल, राम अँड लक्ष्मण वेअर brothers. Okay, next, he reads not only lesson but also poem. तर यामध्ये and not only हे काय आहेत आपले कंजंक्शन आहे. या ठिकाणी टू नाउन्स राम अँड लक्ष्मण हे दोन नामे आहेत, नाउन आहे, ते जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे, अँडनी केलेलं आहे. आणि ही हा प्रोनाउन आहे आपला, त्याला सुद्धा जोडण्याचं काम नॉट ओनलीने केलेलं आहे. चला आता पार्ट ऑफ स्पीच मधील शेवटचा प्रकार, शेवटची टाईप आपली, शेवटची शब्दाची जात, इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय हे आपण अभ्यासूया. ठीक आहे बघा. एक्सप्रेस ऑफ फिलिंग भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो, इंटरजेक्शन म्हणतो. डेफिनेशन आहे आपल्या समोर, वर्ड्स दॅट एक्सप्रेस सम सडन फिलिंग्स आर कॉल्ड इंटरजेक्शन. एक्सप्रेस ऑफ फिलिंग व्यक्तीच्या मनातील दुःख असो, भीती असो, आश्चर्य असो, त्यानंतर भावना असो, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण इंटरजेक्शनचा उपयोग करत असतो. एक्सप्रेस ऑफ फिलिंग, फॉर एक्झाम्पल, हुर्रा, वी वोन द मॅच. आपल्या मनातली काय आहे, भावना आहे ना, आनंद झालाय, आपल्याला आनंद व्यक्त केलाय आपण. ओ गॉड, सेव्ह माय लाईफ. या ठिकाणी सुद्धा आपण एक केविलवाणी समजा भावना व्यक्त केलेली आहे, ओ गॉड अशा पद्धतीची या ठिकाणी. आणि हे हुर्रा म्हणजे की आपल्या मनातलं दुःख असो, भावना, आश्चर्य असो, भीती असो, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण इंटरजेक्शनचा म्हणजे केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग करत असतो. या ठिकाणी शब्दाच्या अटी जाती, त्याचे प्रकार, त्यानंतर त्यावरील अशा सोप्या आणि महत्वपूर्ण ट्रिक ज्या की तुम्हाला अभ्यासायला किंवा हाताळायला अतिशय सोप्या जातील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची घोकणपट्टी किंवा अजून काही अवांतर पाठांतर करायची गरज नाही. पार्ट ऑफ स्पीच लक्षात ठेवण्यासाठी मॅप CI आणि या छोट्या ट्रिक आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10th स्टेट बोर्ड म्हणजे 10वीच्या जे काही बोर्डाचे एक्झाम्स असतात, परीक्षा असतात, त्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण प्रश्न पार्ट ऑफ स्पीच वर कशा पद्धतीने विचारले जातात हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तोपर्यंत धन्यवाद.